हॅलो क्रिकेट प्रेमींनो, भारत सध्या 5 सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. मात्र दुसऱ्या कसोटीत गिलच्या संघाने दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही. एजबेस्टन मध्ये गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं ऐतिहासिक असा विजय मिळवलाय. नमस्कार, मी आकाश खेंगले, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो. भारताचा स्टार शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं इंग्लंड विरुद्ध एजबेस्टन कसोटीत तब्बल 336 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडला जिंकण्यासाठी 608 धावा हव्या होत्या. मात्र इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ 271 धावा करता आल्या. या ऐतिहासिक विजयासह भारतानं या मालिकेत 1-1 अशी बरोबरी गाठली आहे. खरं तर या सामन्यात गिलची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. या एकट्या पठ्ठ्यानं संपूर्ण कसोटीत 400 पेक्षा जास्त धावा केल्यात. पहिल्या डावात त्याने 250हून अधिक धावा केल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या डावातही तो चमकला. दुसऱ्या डावात त्याने 161 धावा केल्या. त्यामुळे भारताची जी एकूण धावसंख्या झाली त्यातील अर्धी धावसंख्या तर एकटा गिलनंच केली होती. गिलचं नेतृत्वही या सामन्यात कौतुकास्पद होतं. हेडिंग्लेच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर सगळीकडून टीका होत होती. मात्र ही टीका गिलने पॉझिटिव्हली घेतली आणि दुसऱ्या सामन्यातून टीम इंडियाचा जोर दाखवून दिला. गिलची फलंदाजी या कसोटीत चमकली. मात्र भारताच्या गोलंदाजीतही 2 हिरे चमकले. विशेष म्हणजे या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमराह शिवाय उतरला होता. मात्र त्याची कमतरता आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी पूर्ण केली. या दोघांनी प्रत्येकी अर्धा डझनहून अधिक विकेट घेत इंग्लंडच्या संघाला खिंडार पाडण्याचं काम केलं. सिराजनं पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या तर आकाशदीपनं दुसऱ्या डावात 6 विकेट घेतल्या. याआधी आकाशदीपने पहिल्या डावात 4 विकेट मिळवल्या होत्या. पहिल्या कसोटीत ज्या चुका टीम इंडियाने केल्या त्यात या सामन्यात सुधारणा झालेली दिसली. लीडच्या कसोटीत भारताच्या खेळाडूंनी 8 कॅच सोडले होते. त्याच्या तुलनेने एजबेस्टन कसोटीत भारतीय संघाने चांगली फिल्डिंग केली. काही ठिकाणी त्यांनी संधी गमावल्या, मात्र कसोटीत त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याचा सकारात्मक परिणामही झाला. आता तुम्ही म्हणाल की या कसोटी विजयाचे विशेष कौतुक ते कशाला? तर तब्बल 58 वर्षांनी भारतानं बर्मिंगहॅम मध्ये विजयाचा दुष्काळ संपवला. भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅम मध्ये विजय मिळवला आहे. याआधी 8 सामने खेळले गेले होते. त्यापैकी 7 सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै 1967 मध्ये खेळला होता. यात भारताला 132 धावांनी पराभव मिळाला होता. आता भारताला तिसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळायचा आहे. 10 जुलै पासून या सामन्याला सुरुवात होते. सलग दुसरा सामना जिंकत टीम इंडिया या मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे इंग्लंडचा संघही पराभवातून शिकत जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. गिलच्या नेतृत्वातील यंग टीम इंडियाला पुढच्या कसोटीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.